चला तर मुलांचं आहे सकाळ सकाळी स्कूल टाईम, बाय बाय. तर माझा मुलगा तर रोज बाय बाय करतो जाता वेळी, मम्मी मी चाललो असं म्हणतो. तर चला मुलं गेलेली आहेत स्कूलमध्ये आणि मी आता माझं काम आवरणार आहे. तर तुम्हाला सर्वांना सकाळच्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मी सकाळ सकाळी गरम पाणी कशासाठी केलेलं आहे, तर माझं आवरून झालेलं आहे सगळं काम. तर मी आता अंघोळी वगैरे करून झालेलं आहे. तर मी आता घेणार आहे फटाफट काम आवरून. तर गरम पाण्यामध्ये भांडी घासायला, गरम पाण्यामध्ये मला भांडी घासायला थंडीमध्ये आवडते, कारण गार पाण्यामध्ये हात घालायला खूपच कंटाळा येतो. तर चला फटाफट गरम पाणी घेतलं आणि कपडेसुद्धा गरम पाण्यात पिळून घेतलेले आहेत. तर छान वाटलं मला गरम पाण्यामध्ये. फटाफट अगदी काम झालेलं आहे माझं. इकडे हलकंसं ऊन आलेलं आहे, पाहू शकताय. भांडी कपडे करून झालेले आहेत. आता आवरणार आहे मी हॉल. तर माझे मिस्टर झोपले होते म्हणून मी पहिलं आज हे काम करून घेतलं. इकडे किचन कट्टा पण पाहू शकते, पूर्ण क्लीन आहे. माझं बेसिंगसुद्धा क्लीन आहे. बेसिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझं कसं आहे, छोटंसं बेसिंग. तर मिस्टर गेलेले आहेत अंघोळीला, तर मी करणार आहे फटाफट हॉल क्लीन. तर माझं हॉल ना माझ्या घरासमोरच आहे रोड. तर त्याच्यामुळे ना माझ्या घरामध्ये खूप धूळ येते, पूर्ण डस्ट, पूर्ण खिडक्या वगैरे पूर्ण खराब होऊन जातात. तर रोजच्या रोज डस्टिंग करावी लागते. तर इकडे आहे अंगण माझं आणि मी छान अशी कचरा काढून घेणार आहे, कारण मी अंघोळीनंतरच आज सगळं काम केलेलं आहे. कचरा मी अगोदर काढून घेते, पण माझे मिस्टर आज लेट उठलेले आहेत, कारण दुकानात रात्री खूप लेट झालं त्यांना यायला. त्याच्यामुळे मग आज तर कुठे जायचं नव्हतं, मग झोपून राहिले. तर चला आता मी फटाफट आवरून घेणार आहे हॉल. तर हॉल ना जोपर्यंत मुलं स्कूलमधून येत नाही तोपर्यंत शांत असतो. मुलं आली की परत इकडे तिकडे होऊन जातो. तर मी मागवलेले आहेत ऑनलाईन चप्पल. थंडी खूप आहे, त्याच्यामुळे थंडीमध्ये घालणारा स्मूथ चप्पल मागवलेली आहेत. साधी सिंपल चप्पल आहेत, पण एकदम स्मूथ आहेत, पाहू शकताय. तर लादीवरती ना पायांना खूप मुंग्या वगैरे येतात, त्याच्यामुळे मी ही चप्पल मागवलेली आहेत. कशी आहेत चप्पल, आवडली का तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा मला. तर माझी मिस्टरांची झालेली आहे अंघोळी आणि झालेले आहेत फ्रेश. तर आता मी त्यांना देणार आहे नाश्ता. इकडे बनवलेली आहे मसूरची भाजी, मुलांच्या टिफिनसाठी मसूरची भाजी आणि भाकरी. तर माझं चपातीचं पीठ संपलेलं होतं, त्याच्यामुळे मी आज भाकरी बनवलेली आहे. मुलांना टिफिनमध्ये भाकरी आवडत नाही, घरी खायला आवडते, पण पीठ संपलेलं असल्यामुळे मी भाकरी बनवली. आज इकडे आहेत माझे मिस्टर नाश्ता करत. तर चला, ही आहे आपली सरप्राईज. मिस्टरांनी आणलेली आहे आज मोठी माकली. तर दाखवते तुम्हाला. तर मोठी माकली ना माझ्या दोन्ही मुलांना आणि माझ्या मिस्टरांना खूप खूप आवडते. फ्राय करून खूपच आवडते. तर इकडे पाहू शकते किती मोठी माकली आहे आणि एकदम ताजी ताजी आणि फ्रेश आहे एकदम. तर आता ना त्याचं काळं तिथूनच काढून आणलेलं आहे, आतमध्ये जो काळा असतो ते. फक्त आता वरचं कवर काढायचं आहे, वरची त्याची साल, आणि छान अशी कटिंग करून घ्यायची आहे. तर माझे मिस्टर आता करून घेणार आहेत तोच काम. तर इकडे पाहू शकताय छान असं कवर काढलं की पूर्ण व्हाईट व्हाईट दिसते आणि एकदम फ्रेश दिसते. चला या ब्लॅक टी प्यायला. माझी कामं झालेली आहेत, त्याच्यामुळे मी ब्लॅक टी घेत आहे. तर छान वाटतं थंडीमध्ये. सकाळी चहा घेतला होता, परत एकदा मी घेत आहे. तर या तुम्ही पण चहा घ्यायला. आणि ही आहे उद्याची तयारी. तर मी करते आलू वडी. तर तुम्हाला रेसिपी नाही दाखवलेली आहे, रेसिपी ॲक्च्युली भेटेल तुम्हाला. मी टाकलेल्या आहेत 2-3 रेसिपी त्याच्या. तर मी उद्याची तयारी आहे माझी. तर उद्या खूप गडबड होणार. तर मुलं आलेली आहे स्कूलमधून आणि त्यांची गडबड पाहू शकताय. तर फॅन लावलेला आहे आणि बसलेले आहेत. चला